एका विवाहित महिलेनं पती सोडून आपल्या प्रियकरासोबत घरी रात्र घालवायला सुरुवात केली। पत्नी आणि प्रियकर खोलीत झोपू लागले आणि घराबाहेर पतीचा पलंग ठेवण्यात आला। महिलेची सासूही घराबाहेर राहू लागली। याला पतीने विरोध केला असता महिला आणि तिच्या प्रियकराने त्याला बेदम मारहाण केली। जखमी पतीला रुग्णालयात दाखल करावं लागलं। घाटशिला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावडा गावात रविवारी पत्नीने प्रियकरासह मिळून पतीला बेदम मारहाण केली। या मारहाणीत पती माणिक सेठ गंभीर जखमी झाला। आजूबाजूच्या लोकांनी हे प्रकरण शांत केलं। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्याधिकारी पार्वती मुर्मू यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली। पोलिसांनी पती माणिकला उचलून उपविभागीय रुग्णालयात नेलं, तर पत्नी सुनीता आणि तिचा प्रियकर ऋषिकेश तंतुबाईला पोलीस ठाण्यात नेलं। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी HPN न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। घटनेबाबत माणिकने सांगितलं की आमच्या मुलीच्या मृत्यूनंतर कविराज ऋषिकेश वारंवार येत असतो। दरम्यान त्याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले। मी एका टेलरच्या दुकानात काम करतो, याचा फायदा दोघांनी घेण्यास सुरुवात केली। प्रेम प्रकरण इतकं वाढलं की ऋषिकेश बरेच दिवस माझ्या घरी राहू लागला। याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला घरातून निघून जाण्यास सांगितलं असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली। माणिक यांनी सांगितलं की ऋषिकेशने जीवे मारण्याची धमकी दिली। माझी पत्नीही त्याला साथ देऊ लागली। परिस्थिती अशी झाली की मी आईसोबत घराबाहेर झोपायचो आणि ऋषिकेश माझ्या पत्नीसोबत खोलीत राहायचा। आज रविवारी त्याला रंगेहात पकडलं असता ऋषिकेश आणि सुनीता यांनी मला बेदम मारहाण केली। या घटनेत माणिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। यांच्यावर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। हे प्रकरण प्रेम प्रकरणाचे असल्याचे समजते। पतीने लेखी तक्रार केल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल।